5,000 रुपयात आपलं अयोध्या वाराणसी दर्शन होऊ शकतं। कसं ते सांगतो, व्हिडिओ नीट बघा। महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भरपूर रेल्वे ज्याचं स्लीपर क्लासचं तिकीट असते साधारणतः 750 रुपये, येऊन जाऊन होतात 1300 रुपये। 24 तासाच्या रेल्वेच्या प्रवासात खाण्यापिण्याचा खर्च धरा 200 रुपये। अयोध्येला गेलात की वेगवेगळ्या रेंजमध्ये हॉटेल अवेलेबल आहेत। मी मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अरुंधती हॉस्पिटॅलिटीमध्ये 650 रुपयात एकदम चांगली डॉर्मिटरी घेतली होती। अयोध्येत जेवणाचे भरपूर भंडारे सुरू असतात। तिथं खायचं नसेल तर तिकडे हॉटेलमध्ये पण जेवण स्वस्तच भेटतं। झाला तर जेवणाचा खर्च होईल 200 रुपये। तुम्ही स्टेशनवरनं हॉटेलला येताना किंवा अयोध्येत फिरताना जर रिक्षा वापरली तर त्याचे पकडू 100 रुपये। बाकी अयोध्येत जास्त खर्च होत नाही। दुसऱ्या दिवशी अयोध्येवरनं वाराणसीला जाणाऱ्या डून एक्सप्रेसचं स्लीपर क्लासचं तिकीट असतं 145 रुपये। वाराणसीत रेल्वे स्टेशन पासून तुमच्या हॉटेलपर्यंत जाण्याचे रिक्षाचे पकडा 30-35 रुपये। वाराणसीमध्ये पण भरपूर रेंजमध्ये हॉटेल डॉर्मिटरी अवेलेबल आहेत। मी वॅगॅबॉन्ड स्टे हॉस्टेलमध्ये 2 दिवसासाठी राहिलो होतो 900 रुपयात। तरी आपण 2 दिवसाच्या स्टेचे पकडू 1000 रुपये आणि खाण्यापिण्याचे 500 रुपये। वाराणसीत 100 रुपयात तुम्हाला गंगा नदीची एकदम चांगली बोट राईड भेटते। वाराणसीत तशा भरपूर गल्ल्या तरी देखील तुम्ही कुठे जाण्यासाठी रिक्षा केली तर तिचे पकडू 100 रुपये। तिसऱ्या दिवशी चेकआउट करून सारनाथला जाल, त्याची रिक्षावाला घेईल येऊन जाऊन 100 रुपये। त्या तिसऱ्या दिवसाचा आणि त्याचा पुढचा दिवस जो तुमचा रिटर्न जर्नी रेल्वेत जाईल त्याचा जेवणाचा खर्च पकडा 500 रुपये। थोडा किरकोळ खर्च लावला तर होतात 5000 रुपये। जर तुम्ही ग्रुप सोबत गेलात तर यापेक्षाही कमी खर्च होईल, पण बजेट 5000चं सांगितलंय म्हणून फक्त 5000 रुपये घेऊन जायची चूक अजिबात करू नका। एक्स्ट्रा 2-3 हजार रुपये नेहमी सोबत ठेवत जा, ते आपल्याला कुठेही लागू शकतात। या 5000 रुपयात अयोध्या आणि वाराणसीत काय काय बघायचं त्याचे 2 सेपरेट व्हिडिओज मी अपलोड केले, ते पण एकदा बघून घ्या। आणि जे लोक अयोध्या वाराणसीचा प्लॅन करताय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।